चॉपस्टिक. ते चॉपस्टिक सुद्धा या पद्धतीनं बांबूपासूनच बनवले जातात. आणि मगाशी जो मी उल्लेख केला की हे बांबू कट करत असताना जे भुस्सा उडत असतो तो भुस्सा इथं तुम्हाला मधल्या फोटोमध्ये दिसेल. हा हे ट्रकमध्ये लोड केला जातो आणि हे जे बिअरचे वगैरे बाटले असतील त्याचे वरचे नेकचा रिजन आहे तो फोडला जातो. त्याच्यामध्ये ते भुस्सा भरतात. काही ठराविक त्याच्यामध्ये न्यूट्रिशन टाकलं जातं आणि कॅन्सरसाठी गॅनोडर्मा किंवा अशा टाईपचे जे फंगस आहेत ते फंगस याच्यावरती ग्रो केले जातात आणि ह्या सगळ्या इंडस्ट्री नियर बाय एरियाजमध्ये येते. आता हे गॅनोडर्मा सुद्धा सुट्ट केलं जातं आणि त्याच्यापासून कॅन्सरचं औषध तयार करणारी इंडस्ट्री सुद्धा तिथून 10 किलोमीटरमध्येच आहे. म्हणजे तुम्हाला दिल्लीला जायला लागत नाही. आता हे एक एक्झाम्पल आहे की कुठलाही पार्ट टाकून द्यायचं नाही. तर ह्या पद्धतीनं इंडस्ट्रीची एक चांगली चेन तुम्हाला बघायला मिळेल. संशय होतं की ह्याचा बराचसा पार्ट त्यांनी आम्हाला दाखवला नाही कारण हे म्हणले आमचे सिक्रेट आहेत. आम्ही बांबूपासून फायबर तयार केले आणि ह्या फायबरपासून ह्या इंडस्ट्रीमधून ह्या वस्तू तुम्हाला तयार झालेल्या दिसतील. आता हे फार 2008 साली सगळं सेट असणार आहे. हे त्या मार्केटमध्ये असणारे शॉप्स आहेत. पूर्ण बांबूपासून हे कापड तयार केलं जायचं आणि ह्या वस्तू पण तयार केलं जायचं. आता